आज आनंदाश्रममध्ये गुरुचरित्र पारायण प्रारंभ दिनी हे जे आपल्याला आता व्हिडिओ दिसतो त्यामध्ये ग्रंथदिंडी म्हणून आनंदाश्रममध्ये परिक्रमा चालू आहे। नामस्मरणामध्ये या दिंडी सोहळ्याचा सर्वजण आनंद घेत आहेत। लहान मुलं सुद्धा या दिंडी सोहळ्यामध्ये आनंद घेत आहेत। श्रीराम जय राम जय जय राम। या ठिकाणी सद्गुरूंची पालखी आहे पादुकांची। पालखीमध्ये सुद्धा गुरुदेवांनी ज्या ग्रंथाचं पारायण केलं तो ग्रंथ या पालखीमध्ये ठेवण्यात आलेला आहे। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन दिगंबरा। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन दिगंबरा। सर्वजण सोहळा दिंडीचा आनंद घेत आहेत नामस्मरणामध्ये। आनंदाश्रमचे व्यवस्थापक सेवकराम गुरुजी सुद्धा या दिंडी सोहळ्यामध्ये आहेत। आनंदमय असा सोहळा आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। या ठिकाणी पाहू शकता जे गुरुचरित्र पारायणासाठी जे सेवेकरी भाविक असतील जे या 7 दिवसामध्ये गुरुचरित्र पारायण करणार आहेत त्यांनी गुरुचरित्र ग्रंथाचं डोक्यावरती घेऊन या दिंडी परिक्रमेमध्ये सहभाग घेतलेला आपल्या सर्वांना या ठिकाणी दिसत असेल। नामस्मरणामध्ये या सोहळ्याचा सर्वजण महिला पुरुष सेवेकरी याचा आनंद घेत आहेत। आपण सुद्धा या व्हिडिओमार्फत या आनंद आश्रमातील दिंडी सोहळ्याचा आनंद घ्यावा। आता आम्ही आनंदाश्रमची जी परिक्रमा आहे त्या परिक्रमेमार्फत हा दिंडी सोहळा आता आम्ही आयोजन केलेला आहे। आपण बघू शकता आता ही
परिक्रमा गुरुचरित्र ग्रंथाने आता आम्ही त्याची परिक्रमा पूर्ण आनंदाश्रम हा दिंडी सोहळा चालेल। आता हा आम्ही या ठिकाणी हे नरसिंहाचं मंदिर आहे, या ठिकाणी आलेलो आहे। आनंदाश्रम नरसिंह मंदिर। आता हा दिंडी सोहळा आम्ही समाधी मंदिराकडे घेऊन चाललोय। प्रत्येक मंदिरामध्ये या दिंडी सोहळ्याचा आम्ही परिक्रमा करत असतो। या ठिकाणी समाधी मंदिर आहे, या समाधी मंदिरामध्ये आता आम्ही गुरुदेवांची पालखी आणि त्या पाठोपाठ गुरुचरित्र ग्रंथाचं दिंडी सोहळा आहे। गुरुदेवांच्या निजानंदन समाधी मंदिर स्थळी आम्ही आलेलो आहोत आणि हे गुरुचरित्र ग्रंथाची दिंडी सोहळा सर्व सेवेकरी महिला सेवेकरी एकत्रितपणे आनंद घेत येत आहेत। गुरुदेवांची पालखी नामस्मरणामध्ये सर्व सेवेकरी या ग्रंथ सोहळ्याचा आनंद घेत आहेत। महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी पारायणासाठी उपस्थित सर्व सेवेकरी त्याचबरोबर महिला सेवेकरी या ग्रंथ सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत। आपण पाहू शकता महिला सुद्धा यामध्ये अग्रेसर आहेत। समाधी मंदिरमध्ये